तो शाहरुख खानचा पिक्चर होता रोहित शेट्टीचा नंतर, त्यामध्ये त्यांनी बीटीएस मध्ये दाखवलेलं की गाडी जी आहे ती ऍक्च्युली 300-400 टन खाऊन पडते. आपल्याला दिसताना फक्त ते दिसतं किंवा गाड्या उडवल्यात पिक्चर मध्ये, पण त्याच्या मागची प्रोसेस आपल्याला दिसतं ते फक्त फायनल तसा रिझल्ट दिसतो, त्याच्या मागे मेहनत प्रचंड असते. तर त्यावेळेस स्टंटमॅन ऍक्च्युअली त्या गाडीमध्ये असतो. जेव्हा फक्त कारचा सीन असतो ना, त्यावेळेला ते कार उडवल्या जातात, त्याच्यासाठी केबल्स आणि बाकी सगळा वेगळा सेटअप असतो. तर त्या किती मल्टिपल आपल्याला उडवायच्या आहेत, काय करायच्या ते करू शकतात. पण जेव्हा मॅक्सिमम रोल ओव्हर्स किंवा रिअल कार्स जेव्हा उडवतात बिंदास, सो त्यावेळेला नसतात तिथे, म्हणजे कारण इट इज डेंजरस ऑफकोर्स. सो ते मॉडेल्स पण क्रिएट करतात आणि मग त्याच्यावर सुद्धा ते मल्टिपल गोष्टी एक्सपेरिमेंट करून ते शूट होतात. बरं एक टेक ओके नाही झाला तर तुम्हाला ते रिटेक करावं लागतं. किती वेळा तुम्ही अख्खं युनिट ते परत सगळं बॅक टू द नॉर्मल. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या मागे आणि इट इज वास्ट. बोलना बहुत आसान है कि गाड़ी उड़ गई, हुई कैसे वो देखो, क्या प्रिपरेशन जाते हैं वो देखो.